अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव हा 1 जानेवारी 2025 रोजी आहे. दरवर्षी श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्मोत्सव हा पौष शुक्ल पक्षातील द्वितीया या दिवशी साजरा करण्यात येतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री नरसिंह सरस्वती स्वामींची जन्मकथा जाणून घेऊया मराठीमध्ये. श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मकथा. पूर्वी कुरोपूर येथे विप्रस्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे. हा कथाभाग श्री गुरुचरित्रातील अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्रस्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजस्नेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सत्शील शिवभक्त अशा ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोषसमयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मतःच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले की हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती-पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होते. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळेल असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा मग मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली तेव्हा त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले. लोकांना खूप आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाले, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ आहेत असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले.
तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई, मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत. संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानांत संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले. नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीविताचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमजते तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी मातापित्यांची समजूत काढली व पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तेथे त्यांनी कृष्ण सरस्वती त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. आपणा सर्वांना माहितीच आहे, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या प्रकट रूपामध्ये असताना भरपूर असे तीर्थस्थाने पवित्र केलेली आहेत आणि नंतर गाणगापूर या ठिकाणी त्यांच्या गुप्त रूपामध्ये वास्तव्य आहे. सर्वांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंतीची खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.